मित्रांनो, आपलं 10वीचं मॅथ्स 1 यामध्ये थर्ड चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी हे आपलं चालू आहे आणि ह्या प्रकरणातील सर्व जे प्रॅक्टिस सेट आहे ते पूर्ण झालेले आहे। आता आपण प्रॉब्लेम सेट घेत आहोत, म्हणजे संकीर्ण आणि त्यामधील उदाहरणे जे आहे ते आपण सोडवणार आहोत। या अगोदरच्या जे चॅप्टर्सच्या व्हिडिओज आहेत आणि मॅथ्स 2 यांच्या चॅप्टर्सच्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। तुम्हाला आवडल्यास ते तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील, म्हणजे तुम्ही रोज रेग्युलर व्हिडिओ बघू शकाल। आता आपण प्रॉब्लेम सेट 3 मध्ये जे उदाहरण आहेत ते बघूया। या अगोदर आपण एमसीक्यू बघितले। फर्स्ट क्वेश्चन जो होता तो एमसीक्यू आपण सॉल्व्ह केलेला आहे। आता यामध्ये ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये असलेला सगळ्यात लास्ट क्वेश्चन 14 हा तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, तो आपण सोडवणार आहोत। त्यामध्ये देताना तुम्हाला काय दिले पहा, 1000 रुपीज इन्व्हेस्टेड ॲट 10%, टोटल अमाउंट इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, फाइंड सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स। 1000 रुपीज इन्व्हेस्टेड म्हणजे त्याची प्रिन्सिपल मुद्दल जे आहे ते किती आहे, 1000 रुपीज आहे। 1000 रुपये त्याने इन्व्हेस्ट केले आणि दर कोणता होता त्याचा, तर 10% दराने, आणि टोटल अमाउंट एकूण जी रास आहे त्याला व्याज आणि ते दोन्ही मिळून जी अमाउंट द्यायची आहे ती टोटल अमाउंट इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन। अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे ते, म्हणजे अंकगणिती श्रेणीच्या स्वरूपात आहे आणि तुम्हाला सरळ व्याज 20 वर्षानंतरचं सरळ व्याज काढायचंय। यू हॅव टू फाइंड द सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स। आता 1000 रुपीज इन्व्हेस्टेड, मग त्यासाठी त्यांनी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। या कृतीमध्ये पहा, काही वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे ते बाजूला करावे लागतात, काही वेळेस तिथल्या तिथे जरी सॉल्व्ह केले तरी चालणार आहे आणि म्हणूनच ऍक्टिव्हिटी लिहिताना सुटसुटीत आणि व्यवस्थित लिहायचे। फर्स्ट मध्ये काय दिलं, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याजाचं सूत्र दिले, P इंटू R इंटू N अपॉन 100, प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आणि नंबर ऑफ इयर्स जो काही कालावधी आहे तो, P इंटू R इंटू N अपॉन 100, किंवा आपण याच्यामध्ये म्हणतो मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी, म द आणि क। सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर, आता एका वर्षाचा सरळ व्याज त्यांनी काढून हे केलेलं आहे। 1000 इंटू 10 इंटू 1 अपॉन 100, तिथे आपण भाग दिलाय, भाग देऊन मग काय केलंय, 0 ने इथे भाग दिलाय, इथे भाग दिलाय, तर 10 गुणिले 10 किती झाले, 100। 100 रुपीज हे जे रिकामी चौकट आहे त्या रिकाम्या चौकटीमध्ये तुम्हाला एका वर्षाचं जे आहे व्याज आहे ते आपण तिथे लिहिणार आहोत, ते तिथे लिहिलंय आपण। म्हणजे 100 रुपीज हे 1 वर्षाचं झालं, एका वर्षाचं। आता दुसऱ्या वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर्स, पुन्हा त्याच पद्धतीने त्या फॉर्म्युलामध्ये आता फक्त नंबर ऑफ इयर्स, एन ची व्हॅल्यू आहे 2, सेकंड वर्षासाठी ना, 2 वर्षासाठी, म्हणून आपण 1000 इंटू 10 इंटू 2, पुन्हा इथे 0 ने डिवाइड केलं, भाग दिला आपण 0 ने भाग दिला, 10 गुणिले हे 10 दुणे 20, 20 गुणिले 10 200, म्हणजे 200 रुपीज हे झालं तुमचं सिंपल इंटरेस्ट फॉर सेकंड इयर। नाउ थर्ड इयर, थर्ड इयर मध्ये पण बघा 1000 इंटू 10 इंटू नंबर ऑफ इयर्स 3 घेतले आपण अपॉन 100, 0 ने पुन्हा भाग दिला, डिवाइड केलं, वी गेट 10 इंटू 3 30, 30 इंटू 10 वी गेट 300। किती मिळालेत आपल्याला, 300 मिळाले। म्हणजे पहिल्या वर्षासाठी 100, दुसऱ्या वर्षासाठी 200 आणि तिसऱ्या वर्षासाठी 300। मग तुमचं असं लक्षात येईल की पहा यात कितीचा फरक आहे, तो 100 चा फरक येतो। 200 मायनस 100 करा, किती आले, 100। 300 मायनस 200 करा, 100। म्हणजे जो त्यांचा जो कॉमन डिफरन्स आहे, जो सामायिक फरक आहे, डी ची व्हॅल्यू जी आहे ती सारखी आहे आणि त्यासाठी त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय म्हटले बघा, डी बरोबर T2 मायनस T1, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 200 मायनस 100 किती मिळाले, 200 वजा 100 100, म्हणजे डी ची व्हॅल्यू 100 आली आणि फर्स्ट टर्म आपलं ए ची फर्स्ट टर्म म्हणजे ए जे आहे ते आहे 100, T1 T2 T3 अशा पद्धतीने T1 T2 T3 आहे, तर मग ए ची व्हॅल्यू 100। आता जर आपल्याला फॉर 4 इयर्स 5 and 6 इयर्स देयर विल बी किती येऊ शकेल, मग पहा तिसऱ्या वर्षासाठी 300,
4th इयर साठी आपण डी त्याच्यामध्ये ऍड करायचं. 300 प्लस 100 किती झाले 400. 5व्या वर्षासाठी 400 प्लस 100 500. पुन्हा 6व्या वर्षासाठी 500 अधिक पुन्हा 100 करा म्हणजे किती मिळाले 600. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचे अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आहे ती तयार झालेली दिसते. आणि 4th, 5th आणि 6th इयर साठी 400, 500 आणि 600 असं मिळालेलं आहे. अमाऊंट आफ्टर 20 इयर्स विचारले. नंबर ऑफ इयर्स तुम्हाला दिले 20 म्हणजे T20 काढायचं आपल्याला. अँड देअरफॉर वी युजिंग द फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आपण तिथे वापरणार आहोत. आणि त्या म्हणजे त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आणि इथे बाजूला सोडवणार आपण. T20 इज इक्वल टू n म्हणजे काय घेणार नंबर ऑफ इयर्स 20 इयर्स आहे म्हणून इथे 20 घेणार. इज इक्वल टू A ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे 100. पुटअप 100 प्लस n-1 म्हणजे 20. n ची व्हॅल्यू 20 -1 आणि इंटू D ची व्हॅल्यू किती आली 100. डिफरन्स काढलाय ना आपण इथे 100 तो घेतलाय म्हणजे 20 -1 19 झाले. 19 गुणिले 100. आता इथे हे कॅल्क्युलेशन इथे बाजूला करून पाहिलंय. हे बघा T20 बरोबर 100 प्लस 19 इंटू 100 म्हणजेच किती मिळाले 1900 मिळाले. 1900 100 प्लस 1900 वी गेट 2000. ही जी आपण व्हॅल्यू काढली ती डायरेक्ट इथे ऍक्टिव्हिटी मध्ये करत असताना इथे तुम्हाला बॉक्सेस दिले परंतु इथे हे जे कॅल्क्युलेशन आहे ते इथे तोंडी सोडवता येणार नाहीये. अँड देअरफॉर वी कॅल्क्युलेट हिअर. बाजूला थोडं आपण ते सॉल्व्ह करून बघायचंय. ते कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. तर त्या याच्यामध्ये जी व्हॅल्यू येणार T20 ती म्हणजे 2000 रुपीज. म्हणजे अशा पद्धतीने ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी याच्यानुसार तुम्हाला सोडवावी लागते. पुढचा क्वेश्चन बघू. आणखी एक ऍक्टिव्हिटी आपण या क्वेश्चनच्या नंतर बघूया. आपण क्वेश्चन 2 मध्ये काय दिलंय पहा. क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला -11 -8 -5 अप टू 49 अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. ही अंकगणिती श्रेणी तुम्हाला दिलेली आहे. आणि फाइंड 4th टर्म आणि चौथं पद काढायचं आहे. यू हॅव टू फाइंड द 4th टर्म. आता अंकगणिती श्रेणी काढत असताना दिलेली आहे आणि सांगितलं AP आहे. मग त्यासाठी आपण पहिलं पद A ची व्हॅल्यू घेणार आपण. नंतर D ची व्हॅल्यू म्हणजे कॉमन डिफरन्स असतो. आणि nth टर्म nth आपल्याला माहिती 4th चौथं पद आपल्याला काढायचंय. मग त्यासाठी आपण A इज इक्वल टू किती घेतले -11. आता इथे पण D च जे आहे D म्हटलं म्हणजे T2 -T1. सेकंड टर्म इथे घेतला. फर्स्ट टर्म हा घेतला T1 -11 आहे. T2 आहे -8 आहे. T3 -5 आहे. आणि T2 -T1 म्हणजे -8 -11. इथे मायनस प्लस झाले. D इज इक्वल टू -8 प्लस 11 दॅट इज इक्वल टू यांची वजाबाकी केली तर +3 आली. म्हणजे D ची व्हॅल्यू 3 आली. देअरफॉर वी पुट हिअर D इज इक्वल टू 3. आता आपल्याला फाइंड करायचं nth टर्म. nth म्हणजे इथे शेवटचं जे आहे ते किती 49 आहे म्हणून Tn इज इक्वल टू 49. नाव युजिंग आता फॉर्म्युला लिहिणार Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. आता इथे पहा A ची व्हॅल्यू जी होती आपली A ची व्हॅल्यू -11 प्लस n-1 इथे जे आहे ते D चे व्हॅल्यू 3 ठेवल्यानंतर 3 इंटू n 3n -3 इंटू किती झाले -3. आता हे -11 आणि -3 ते झाले साइन सेम म्हणून बेरीज होणार -14. 49 इज इक्वल टू 3n -14. 49 प्लस आता आपल्याला 3n ची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर 3n इज इक्वल टू 49 प्लस 14 इज इक्वल टू 63. आणि म्हणून 3n n बरोबर 63/3. 3 1 जा 3 3 2 जा 6 3 1 जा 3 म्हणजे 21 आले. n ची व्हॅल्यू किती आली 21. 4th टर्म दॅट इज आता आपल्याला इथे त्यांनी सांगितलं 4th टर्म काढा. आपण लास्ट nth टर्म काढला म्हणजे याचा अर्थ किती नंबर ऑफ टर्म्स किती निघाले 21. नंबर ऑफ टर्म्स 21 आहेत. पण परंतु आपल्याला शेवटून चौथं पद काढायचंय. यू हॅव टू फाइंड द 4th टर्म फ्रॉम लास्ट पासून काढायचे. शेवटून चौथं पद. मग चौथं पद काढायचं आपण काय करणार त्याच्यातलं शेवटून पहिलं दुसरं आणि तिसरं.
ते मायनस करणार, ते वगळणार आपण ते, आणि मग जे येईल ते चौथं पद आपल्याला शोधायचं आहे. आणि म्हणून 21 - 3 करणार. 21 - 3 वी गेट 18. म्हणजे हा जो आहे आपल्याला 18th पद, 18th जे टर्म आहे ते काढायचं आहे. म्हणून T18 इज इक्वल टू A प्लस n - 1D. तोच फॉर्म्युला आपण इथे घेतला n टर्म साठी. आता 18th काढायचंय. शेवटून चौथं म्हणजे कितवं पद आलं ते 18वं पद, ते आपल्याला काढायचंय. A ची व्हॅल्यू आपण इथे घेतली -11, D आहे 3, D ची व्हॅल्यू 3 घेतली, आणि 18 - 1 इथे आहे. म्हणजे इथे झाले 18 - 1 17, 17 - 3 51. म्हणजे -11 प्लस 51 -11 किती मिळाले आपल्याला प्लस 51. इथे वजाबाकी होणार. 51 मधून इथे 11 वजा केले, मायनस केले, ते मिळाले आपल्याला 40. म्हणजे चौथं जे पद आहे, शेवटून चौथं पद म्हणजेच 18व 18 पद, त्याची किंमत आली 40. दिस इज द म्हणजे व्हॅल्यू ऑफ द फोर्थ टर्म फ्रॉम लास्ट जे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं, इथून 49 मग सेकंड, मग थर्ड आणि मग फोर्थ, त्याची व्हॅल्यू आलेली आहे 40. म्हणजे अशा पद्धतीने ही जे गणित आहे ते तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर ते तुम्हाला सोपं जाणार. याच्यावरच आधारित आपण क्वेश्चन 5 बघूया. 3 आणि 4 तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला करता येणार. क्वेश्चन 5 आपण ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये घेणार आहोत. तो क्वेश्चन 5 आपण बघूया. आपण क्वेश्चन 5 जो आहे तो बघणार आहोत. प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन 5 आपण चालू केलेला आहे. क्वेश्चन 5 मध्ये हे जे आहे 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेले आहे. हे जरा थोडं वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. यामध्ये 2 अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिले कंपॅरिझन साठी, आणि ह्या समला, ह्या प्रॉब्लेमला आपण ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात कसं लिहू शकता किंवा ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात कसं येणार ते आपण त्या स्वरूपात घेतलेलं आहे. म्हणजे जर कृतीच्या स्वरूपात आलं तर ते कसं येणार ते आपण बघणार आहोत. अगोदर उदाहरण बघूया आपण. काय दिले बघा, 9 7 5 डॅश डॅश, आणि दुसरे आहे 24 21 18 आर द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या अंकगणिती श्रेणी आहे. देअर nth टर्म ऑफ बोथ द AP आर सेम. दोन्ही पण अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आहेत अंकगणिती श्रेणीचे दोन्ही nth टर्म सारखे आहे. ही तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. यू हॅव टू गिवन ओनली वन कंडिशन, दॅट इज both the terms nth terms of both arithmetic progressions are same असं दिलं. आणि फाइंड n. आता n साठी अशा पद्धतीची आपण ऍक्टिव्हिटी ती घेणार आहोत. त्यासाठी पहा, सुरुवातीला फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय म्हटलंय, याच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन दिले 9 7 5, ही एक घेतली. त्या ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी ए म्हणजे आपला फर्स्ट टर्म असेल. तर फर्स्ट टर्म इथे कोणता आहे T1 इज 9, देअरफॉर वी पुट हियर 9. आता डिफरन्स काढण्यासाठी T2 - T1 घेतो आपण. इथे काय आहे, हे T1 घेणार, हे T2, हे T3, मग T2 - T1, 7 - 9 किती आले, 7 - 9 -2. 9 वजा 7 केले 2 राहिले, आणि मायनसचं साइन, म्हणून इथे D इज इक्वल टू -2 घेतलं. आता nth टर्म काढायचे, Tn इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू D. आता यामध्ये ती फॉर्म्युल्यासाठी सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला विचारू शकतात. त्याच्यामुळे कोणता फॉर्म्युला वापरलाय, कोणतं पद नकोय, ते पण तिथे आपण अशा पद्धतीने हे करू शकतो. तर nth टर्म काढण्यासाठी A ची व्हॅल्यू 9 घेतली प्लस n - 1 इंटू D. D ची व्हॅल्यू आहे आपली -2 झालं. आता -2 ने इथे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, -2n, मायनस इंटू मायनस प्लस +2, यांचा दोघांचा गुणाकार केला. n - 1 ला -2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय मिळालं, -2n आणि +2. मग 9 + 2 हे जवळ लिहिले, -2n. आता Tn ची व्हॅल्यू काय, 9 + 2 11, 11 - 2n म्हणजे 11 वजा 2n. हे एक फर्स्ट इक्वेशन तयार झालं. कोणत्या
अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी 975 या अंकगणिती श्रेणीसाठी Tn ची व्हॅल्यू आपण काढली आहे 11 - 2n आणि त्याला फर्स्ट इक्वेशन दिले. सेकंड अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याच्यामध्ये काय बघा 24, 21, 18 अशी पद दिलेली आहे, पद आहेत. त्यामध्ये पण फर्स्ट टर्म जे आहे ते a ची व्हॅल्यू येणार 24 आणि d ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. d ची व्हॅल्यू आपण काढणार आहोत. त्याला पण इथे ब्रॅकेट घेतलंय. T2 - T1 म्हणजे 21 - 24. 24 मधून 21 वजा केले तर उरले -3. Therefore nth टर्म इज इक्वल टू, आता हे जे आपण हे करणार आहोत इथे जो फॉर्म्युला वापरला तोच nth टर्मचा फॉर्म्युला a प्लस n - 1 d. इथे a ची व्हॅल्यू 24 ठेवली प्लस n - 1 आणि d ची व्हॅल्यू -3. -3 ने इथे मल्टिप्लाय केले तर किती झाले -3n आणि मायनस इंटू मायनस प्लस 3. 24 प्लस 3 24 अधिक 3 27 आणि म्हणून Tn इज इक्वल टू 27 - 3n. इथे मिळाले 11 - 2n. हे फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन मध्ये काय मिळालं Tn इज इक्वल टू 27 - 3n. दिस इज सेकंड इक्वेशन फॉर सेकंड अरिथमेटिक प्रोग्रेशन. दुसऱ्या अंकगणिती श्रेणीसाठी हे दुसरं इक्वेशन, पहिल्यासाठी हे पहिलं. आणि आपल्याला कंडिशन काय दिले, काय दिलेली अट काय आहे की nth टर्म ऑफ बोथ द एपी आर सेम. दोघांचं पण n व जे पद आहे ते सारखं आहे आणि या माहितीचा आपण वापर करणार आहोत. बोथ n टर्म्स आर सेम फ्रॉम इक्वेशन 1 and 2. या दोन्ही इक्वेशनचं आपण कंपॅरिझन करणार. कंपेअरिंग बाय कंपेअरिंग तुलना केल्यानंतर लेफ्ट साइडला हे इक्वेशन घेतलं मी. फर्स्ट 11 - 2n आणि सेकंड याच्यासाठी राईट साइडला 27 - 3n. याला पण इथे एक ब्रॅकेट करू. आता बघा n ची व्हॅल्यू काढायची. सगळे n एका साइडला घेतले. इथे -2n आहे. हे -3n मी लेफ्टला ट्रान्सफर केले. डावीकडे घेतले तर काय झाले मायनस प्लस झालं. प्लस 3n - 2n इज इक्वल टू इथे 27 आहे. हे 11 तिकडे मायनस केले. 27 - 11 इथे मिळाले 16. n ची व्हॅल्यू मिळाली 16. म्हणजेच किती टर्म्स आहेत इथे टोटल 16 टर्म्स आहेत. तुम्हाला n तर फाइंड करायचं आहे परंतु त्याचं n ची व्हॅल्यू पण काढायची. Tn ची पण व्हॅल्यू काढायची आहे. टू फाइंड nth टर्म n व पद काढण्यासाठी आता दोन्ही ज्या आहेत दोन्ही श्रेणी पैकी कोणती पण तुम्ही एक तिथे व्हॅल्यू पुटअप केली तरी चालणार आहे. पहिल्या श्रेणीसाठी 975 किंवा दुसरी श्रेणी दोघांची पण एक घेतलं तरी चालणार आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n - 1d. a प्लस काय आहे a अधिक n - 1d. या फॉर्म्युल्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू 16 घेऊया. ती 16 वर इज इक्वल टू a ची व्हॅल्यू. आता फर्स्ट अरिथमेटिक प्रोग्रेशन घेतलंय. पहिली श्रेणी घेऊया आपण. त्याचं पहिलं पद आहे 9 आणि डिफरन्स किती आहे -2. मग इथे पहा a प्लस a च्या ठिकाणी 9 घेतले. 9 प्लस n ची व्हॅल्यू आता 16 आपण तिथे ठेवणार आहोत. 16 वजा 1 आणि b ची व्हॅल्यू आहे -2. आता इथे पहा 16 वजा 1 म्हणजे 15 झाले. 15 गुणिले हे वजा 2 15 दुणे 30 -30 इथे आलेले. आता इथे पहा 9 प्लस -30 म्हणजे 9 - 30 आले. 30 मधून जर 9 वजा केले तर किती आले 21 आणि ते पण -30 आहे म्हणून -21 येणार ते. तर T16 किंवा जी n ची जी किंमत आहे ती येणार आपली -21. Tn हे जे पद काढलं T16 त्याची व्हॅल्यू आलेली आहे -21. म्हणजे काय बघा हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला ऍक्टिव्हिटी जेव्हा असेल तेव्हा बाजूला करणं गरजेचं असतं. आणि ह्या याच्यामध्ये अशाच पद्धतीने बाकीची जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये आपण यावर आधारित काही जे आहे ते ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात पण बघणार आहोत आणि वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते वर्ड प्रॉब्लेम आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. थँक्यू.